नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागात आपण सगळेजणांचं स्वागत करतो. पटकन आपण जाणार आहोत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे. गुणरत्न सदावर्ते तांत्रिकदृष्ट्या आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेलेले आहेत. सदावर्तेजी, ऑनलाईन ऑफलाईनचा प्रश्न आला त्यावेळेला सरकारनं उत्तर द्यायचं टाळलेलं दिसतंय. मला आपल्याला असं विचारायचं आहे, ऑनलाईन ऑफलाईन हा केवळ एकच मुद्दा वेळकाढूपणासाठी आहे की वेळकाढूपणाची आणखीन काही हत्यारं, आणखीन काही बाण यांच्या भात्यात तयार आहेत? मला एक गोष्ट आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगायची आहे की जे बोलल्या चालल्यात घटना दुरुस्ती यांच्या बाबतीमध्ये अशोक शंकरराव चव्हाणांनी सुद्धा ती घटना दुरुस्ती चॅलेंज केलेली नाही. काँग्रेस पक्षाने सुद्धा चॅलेंज केलेली नाही. मराठा समाजाने सुद्धा 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज केलेली नाही. आणि अशा अवस्थेमध्ये केवळ आग्रह म्हणून तारीख पुढे गेलेली आहे आणि कोणत्याही राज्याची केस 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे नाही. जी, अरे मला सगळा अधिकार आहे. मी भारताचा नागरिक आहे. मी दगडफोडे नाही. मी अशोक शंकरराव चव्हाण नाव आहे. मला तुम्ही सांगायची शिकवायची गरज नाही. तुम्ही नामांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार पार्टी आहे. तुम्ही अशोक चव्हाण तुम्ही वेटीत धरलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही राज्य सरकार संदर्भात बोला. वैयक्तिक बोलायचा तुम्हाला काही अधिकार नाही. मराठ्यांचं आरक्षण वेटीत धरलंय. तुमच्याकडून शिकायची गरज नाही. जे मतदार यादीवरलं नाव आहे ते बोललं जाईल. पाटील बिलकुल नाही. तुम्ही वैयक्तिक काही या ठिकाणी बोलायचं नाही. पाटील देशमुख बोललं जाणार नाही. पाटीलची संपलेली आहे. राजेशाही संपलेली आहे. कोणाला मोठं म्हणलं जाणार नाही. नावाप्रमाणे नावाचा उल्लेख होईल. बिलकुल बिलकुल चालणार नाहीये. नावाप्रमाणे तुम्हाला जे नावाचा अधिकार उल्लेख दिलेत तेच पाटील देशमुख म्हणून मला दिलेत. तुम्हाला काही वेगळे अधिकार दिले नाही. विनाकारण सातत्यानं तुम्ही दिशाभूल करायचा प्रयत्न करू नका. राज्य सरकार म्हणून जे बोलायचं ते बोला. तुम्हाला अशोक शंकरराव चव्हाण यांनी 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज केलेली नाही आणि त्यामुळे ही केवळ वेळ काढूपणा आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही निदर्शनास आणून शंकरराव दिले. चव्हाण हे नाव घ्यायचा तुम्हाला काही अधिकार नाही. तुम्ही बेजबाबदार पब्लिक सर्वंट अशोक शंकरराव चव्हाण हे लोकसेवक पब्लिक बिलकुल तुम्हाला अधिकार नाहीये. इंडियन पिनल तुम्ही कोड राज्य सरकार म्हणून बोला या ठिकाणी. 21 खालचे ते पब्लिक सर्वंट आहेत. अधिकार पूर्ण आहे. तुम्ही शिकवण्याची गरज नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिकवा. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकवण्या एवढी तुमची उंची नाही. जरी असला एवढी लायकी नाही तुमची आम्हाला शिकवण्या एवढी. अशोक लायकी तयार करा तुम्ही आम्हाला व्यक्तिगत शिकवण्या एवढी. राज्य सरकार पार्टी आहे. तुम्ही पार्टी सरकार पार्टी आहे याचा अर्थ तुम्ही तुमचा शहाणपणा शिकवणं आमच्यासारख्या वकिलांना एवढे मोठे तुम्ही झाला नाही. तुम्हाला एबीसी सुद्धा कळत नाही पिटिशनर म्हणून. अहो ती पाटीलची एबीसी होती आता डॉक्टरेट आहे. पाटीलची अबकड होता आता डॉक्टरेट होता. म्हणून बोला तुम्ही. तुम्ही तुमच्या लायकीत बोला. एक मिनिट. शब्दांची मर्यादा राहिली पाहिजे. चर्चेत वाद होऊ शकतात. शब्दांची मर्यादा राहिली पाहिजे. मी दोघांच्याही चर्चेमध्ये हस्तक्षेप याच निमित्तानं आणि इथल्या इथे करतोय. आपण आता एक थेट प्रश्न संजय लाखे पाटील यांना विचारणार आहोत. लाखे पाटीलजी, अशोकरावांच्या उल्लेखाबाबत तुमचा आक्षेप होता, ठीक आहे. अशोकरावांचा उल्लेख बाजूला ठेवा. प्रश्न माझ्याकडून स्वीकारा संजयजी. माझा आपल्याला थेट प्रश्न असा आहे, राज्य सरकारच्याकडून 102वी घटना दुरुस्ती चॅलेंज झालेली नाही. हा एक तांत्रिक मुद्दा आहे. याच्यावर आपल्याला निश्चित चर्चा करता येऊ शकते. तुम्हाला जर 102वी घटना दुरुस्तीच आवाहन करायची नाहीये तर मग त्या 102व्या घटना दुरुस्तीच्या आडून मराठा आरक्षणाच्या निमित्तानं कुठलेही मुद्दे का यावेत? बोलणं ऐकणं जाणार नाही. म्हणून पाटीलची घरात बिलकुल सांगू नका. काँग्रेस पक्ष मला शिकवू नका. तुमची ती एबीसी, तुमचं काय एबीसी आहे ते मला कळलं या ठिकाणी. अहो तुम्ही आमचा शहाणपणा मोजू नका. तुम्ही मराठ्यांची फसवणूक चालू केली ते सांगा ना. अशोक शंकरराव चव्हाणांची जी दगडफोडी आहे ना ती बोला. तुमचा शहाणपणा पूर्ण या ठिकाणी दिसून आलाय. तुम्ही चॅलेंज केली. तुमचा शहाणपणा पूर्ण दिसून आलाय. तुम्ही कायदेशीर बोला. कायदेशीर तुम्हाला काही बोलता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक वाह्यात आरोप त्या ठिकाणी करताय तुम्ही आणि नाव घेताय त्या ठिकाणी. एक मिनिट. मला असं वाटतं गुणरत्न सदावर्ते, आपण माझा आवाज ऐकता आहात?
गुणरत्न सदावर्ते आणि संजय लाखे पाटील, आपल्या दोघांना विनंती आहे, कृपया आपण थोडं आता शांत बसा. मला प्रश्न विचारू द्यात आपल्याला. आपल्या अंतर्गत जे काही तांत्रिक मुद्दे होते ते तांत्रिक मुद्दे समोर येत असताना एकमेकांच्या संदर्भातले आक्षेप समोर आले, त्या वादाला आपल्याला जास्त वाढवायचं नाहीये. गुणरत्न सदावर्ते, माझा आवाज आपल्याला येतोय? गुणरत्न सदावर्तेजी, पाटील लावायचं की काय लावायचं की राजा लावायचं? सदावर्तेजी, अहो माझा प्रश्न ऐका सदावर्तेजी. एबीसीच्या संदर्भामध्ये जय महाराष्ट्राची भूमिका आहे की नाही? नाही, माझी आहे. मी आपल्या दोघांनाही म्हणालो, वैयक्तिक नका बोलू. मी संजय लाखे पाटलांनाही ही सूचना केली. आणि सदावर्तेजी, माझा आपल्याला प्रश्न आहे, कृपया आपण माझा प्रश्न ऐकणार आहात का? सदावर्तेजी, माझा प्रश्न आहे आपल्याला. माझा आवाज येतोय? हा, येतोय जी. सदावर्तेजी, इथे मी थोड्या वेळापूर्वी लाखे पाटील यांना प्रश्न विचारला होता. लाखे पाटलांपर्यंत कदाचित तो माझा आवाज पोहोचला नसेल. आपण एकदा सांगा, 102वी घटना दुरुस्ती कोणीच चॅलेंज केलेलं नाहीये. हे एक अत्यंत मोठं सत्य या निमित्तानं मराठा समाजाच्या समोर येत आहे. मग 102व्या घटना दुरुस्तीच्या आडून विविध प्रकारचे दावे, प्रतिदावे आणि राजकीय भूमिका का घेतल्या जात आहेत? सदावर्तेजी, आपण आधी बोलाल. लाखे पाटील, मी आपल्याला संधी देतो. लाखे पाटीलजी प्लीज, लाखे पाटीलजी ऐका, एकदा उत्तर संपू द्यात. गुणरत्न सदावर्ते, आपण आपलं म्हणणं मांडा, वेळेची मर्यादा आहे. त्या आपल्यानंतर लाखे पाटील बोलणार आहेत. 102वी घटना दुरुस्ती ही अनचॅलेंज्ड आहे. 102वी घटना दुरुस्तीच्या संदर्भानं इंटरपिटिशनचा आग्रह धरण्यात आलेला आहे. इंटरपिटिशनचा आग्रह हा मर्यादित स्वरूपाचा असतो. त्याला अँबिग्युटी दिसावी लागते. याच्यामध्ये अँबिग्युटी साठी सुद्धा तुम्हाला राईटली व्हायरस चॅलेंज करावा लागतो. आणि नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या जी शेंडे विरुद्ध महाराष्ट्र शासन जी सर्वोच्च न्यायालयाची केस झाली, त्याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती डॉक्टर चंद्रचूड यांनी दिलेलं जजमेंट आहे. त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत व्हायरस चॅलेंज केलेला नसतो तोपर्यंत त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय कोणताही निर्णय देणार नाही. हा आमच्याकडे ज्युडिशियल प्रेसिडेंट आहे. असं असताना कुणीतरी म्हणावं की इंटरप्रिटेशनच्या नावाखाली घटना दुरुस्ती चॅलेंज होते, असं होत नाही. ही फसवणूक आहे मराठा समाजाची आणि वेळ काढूपणा आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण वेळेच्या मर्यादेत उत्तर दिलं. संजय लाखे पाटील, आता आपला वेळ सुरू होतोय. तांत्रिक दृष्ट्या उत्तर अपेक्षित करतो. कृपया भावनिक राजकीय बोलू नका. 102व्या घटना दुरुस्तीला जर समजा कोणीच चॅलेंज अद्याप केलेलं नसेल तर 102व्याच्या आडून राजकीय भूमिका का घेतली जात असेल? संजयजी, आपला वेळ सुरू होतोय. प्रसादजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र सरकारनं 102वी घटना दुरुस्ती जी केली आणि त्यानंतर जे राजपत्र काढलं हे 30 नोव्हेंबर 2018ला काढलं. 14 ऑगस्ट 2018ला काढलं. त्यानंतर राज्य सरकारनं जे मराठ्यांना आरक्षण दिलं आणि जो शासन आदेश काढला हा 30 नोव्हेंबर 2018ला काढला. ज्यावेळेस नागेश्वर राव यांच्या बेंच समोर मराठा आरक्षण त्या ठिकाणी चॅलेंज केलं गेलं आणि 9/9/2020 रोजी अंतरिम आदेश दिला, त्यावेळेस ए बी सी हे तीनच त्यांनी अंतरिम आदेश दिले आणि ए प्रमाणे 102वी घटना दुरुस्ती हा मुद्दा त्यांनी घटनापीठाकडे रेफर केला. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की नागेश्वर राव यांच्या बेंचनं 102वी घटना दुरुस्ती हा मुद्दा घटनापीठाकडे रेफर केलाय आणि घटनापीठानं त्यांच्या सुनावणीमध्ये स्पष्ट सांगितलंय इट इज अ कॉन्स्टिट्युशनल मुद्दा आणि याच्यावरच त्या ठिकाणी सुनावणी घेतली जाणार आहे. आजही ज्यावेळेस केंद्र सरकारचे सर्वोच्च वकील वेणुगोपाल यांना नोटीस काढली मागच्या तारखेला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आणि आज ज्यावेळेस वेणुगोपाल हे हजर झाले त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला अधिकार राहिलेले नाहीत आणि राज्य सरकारचे अधिकार 14 ऑगस्ट 2018 नंतर संपुष्टात आलेले आहेत आणि 342 A1 प्रमाणे राज्य सरकारनं लेट डाऊन प्रोसिजर फॉलो केले नाही. या ठिकाणी प्रसादजी, आपण संजय लाखेजी, आपण एक अत्यंत गंभीर वक्तव्य केलं. लाखे पाटीलजी, आपण न्यायालयातल्या कामकाजाबद्दल बोलता आहात. आपल्या या वक्तव्याच्या संदर्भात इथे 2 आक्षेप नोंदवले जाताना दिसत आहेत. पटकन मला एक संधी तात्काळ गुणरत्न सदावर्तेंना द्यायची याच्यासाठी, कारण गुणरत्न सदावर्ते न्यायालयीन प्रक्रियेत होते. ते आधी बोलतील आणि आबासाहेब पाटील त्याच्यानंतर बोलतील. सदावर्तेजी,
वेणुगोपाल यांच्या तोंडी जी काही वक्तव्य घातली गेली लाखे पाटील यांच्याकडून तसं न्यायालयात घडलं आहे का? त्यानंतर आबासाहेबांना संधी मिळणार आहे. आबासाहेब, एक मिनिट ऐकून घ्या आधी. सगळ्यात अगोदर लाखे पाटील जे आहेत त्यांनी त्यांचं म्हणणं जसंचे तसं येणाऱ्या वेळेस आम्ही अफिडेव्हिटवर सादर करू की चुकीच्या पद्धतीने आरक्षण दिले, म्हणजे मराठा आरक्षणाला त्यांचा सुद्धा तत्कालीन आरक्षण देते वेळेचा विरोध आहे आणि आज सुद्धा ते मान्य करतात हे आम्ही दाखवून देऊ. दुसरी गोष्ट, आज मला प्रामुख्यानं सांगायचंय, माननीय अटर्नी जनरल साहेब जे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये बोलले त्या संबंधाने त्यांची भूमिका ही तटस्थ होती आणि त्याच अनुषंगाने त्यांची तटस्थ भूमिका म्हणजे ती काही रिझर्वेशनच्या बाजूने किंवा रिझर्वेशनच्या विरोधात अटर्नी जनरलची भूमिका जी असते ती म्हणजे कोर्टाला असिस्ट करण्याची असते. ती काय मराठ्यांच्या गटातले किंवा सदावर्त्यांच्या गटातले अशी भूमिका नसते. त्यामुळं अटर्नी जनरल साहेब असं काही बोललेले नाहीत. अटर्नी जनरल साहेबांनी एवढंच म्हणजे कारण अटर्नी जनरल साहेबांनाही माहित होतं की हा व्हायरस म्हणून काहीच चॅलेंज झालेला नाही 102व्या घटना दुरुस्तीचा. जेव्हा सगळ्यांनी आग्रह धरला म्हणजे सरकारच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं की याला रेफरन्स केला पाहिजे तरी कोर्टाने सांगितलं की रेफरन्स आम्ही मर्यादित स्वरूपात केलेला आहे. क्रॅशमेंटसाठी रद्द होण्यासाठीचा रेफरन्स नाही आणि जोपर्यंत रद्द होण्यासाठीचा रेफरन्स नसतो तोपर्यंत त्याला क्रॅशमेंटसाठी पॉवर ऑर्डिनरीली यूज केले जात नाहीत. त्यामुळं माननीय अटर्नी जनरल साहेबांच्या संदर्भाने जे काही बोललं चाललंय ते कदापि बोलू नका. त्याच्यामुळे चुकीचा ज्युडिशियल प्रेसिडेंट पडेल. आपण कार्यकर्त्या स्वरूप अटर्नी जनरलांचे वाक्य वापरू नका. अटर्नी जनरल तशा संदर्भातून मला म्हणजे केंद्राची भूमिका विरोधात आहे अशा संदर्भाने काही बोललेले नाहीत. अटर्नी जनरल मर्यादित स्वरूपात बोललेले आहेत. त्यांनी सांगितलं की रेफरन्सच्या संदर्भाने मी उत्तर देईल. त्यांनी असं म्हणले नाही की मी विरोधात देईल किंवा समर्थनात देईल, ही स्पष्टता आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण अत्यंत तांत्रिक दृष्ट्या जे घडलं ते समोर आणलं. आता याच्यावर वाद प्रतिवाद होऊ शकतात. यावर एकदा आबासाहेब पाटील यांना बोलायला आपण संधी देऊ. त्यांना प्रतिवाद करायचा असं दिसतंय लाखे पाटील यांचा. आबासाहेब पाटील, आपण बोला. प्रसादजी, मला पूर्ण फक्त म्हणणं ऐकून घ्या. मला 1 मिनिटाचा वेळ द्या. जी, मुळात मुद्दा असा आहे की 102 घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये वारंवार हे चर्चा केली जाते. मग ज्या वेळेला सभागृहामध्ये कायदा बनला त्यावेळेला सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन सगळ्यांनी समर्थन दिलं. त्यावेळेला हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सगळे एकत्रच होते. ज्या वेळेला त्या लोकांनी हा कायदा बनल्यानंतर सगळ्यांनी एकत्रित त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि आज ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू झाल्यानंतर की राजकीय पक्षाच्या भूमिका वेगळ्या बदलायच्या आणि वेगळ्या पद्धतीने सांगायचं 102 घटना दुरुस्ती 102 घटना दुरुस्ती 342 341 15/4 16/4 हे आता पाठ झाले मराठा समाजाला. हे जे काय प्रवक्ते सांगतायत वारंवार ह्यांना ह्याच्या पलीकडे जाऊन आरक्षणाच्या संदर्भामध्ये नेमकी भूमिका काय आहे की तुम्ही स्टे उठवणार आहेत का नाही उठवणार आहेत. स्टे उठवण्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला स्टे आला 9 सप्टेंबर रोजी त्यावेळेला पुनर्विचार अर्ज 30 दिवसाच्या आतमध्ये करायचा होता. त्यावेळेला तो का केला नाही, तो कुठं केला, कुणाकडे केला, त्याच्यानंतर त्याचं काय झालं. आज सरकारची मानसिकता आहे का स्टे उठवण्याच्या संदर्भामध्ये, त्याच्यावर सरकार का भूमिका घेत नाही. आज वेगवेगळ्या पद्धतीने अर्ज वेगळे तुम्ही सुप्रीम कोर्टात जाहीर करता, सादर करता, चर्चा दुसरीकडे नेता, चॅनलवरची चर्चा वेगळी. अरे समाजाला पूर्ण दिशाभूल करायचं काम चालू केलंय. नेमकं तुम्ही आरक्षणाला मराठा समाज देणार की नाही देणार. एकीकडे सांगायचं ओबीसीला धक्का न लागता आरक्षण द्या, मग धक्का न लागता तुम्ही कसं देणार आहे. SC-BCचं आरक्षण देता येत नसेल तर या सरकारनं मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्याची तरतूद करावी. ठीक आहे आबासाहेब पाटील, हा एक नवा मुद्दा चर्चेत येईल. आत्ताच्या घडीला तुमचं महत्वाचं म्हणणं लक्षात आलं. तुमचं म्हणणं असं आहे की सत्ताधाऱ्यांच्याकडून आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका अपेक्षित करतोय मराठा समाज. 1 आणि 2 या दोन्ही भागांमध्ये जे जे काही घडलं ते आपल्यापर्यंत आहे. आता चर्चेची ही फेरी सुरू करत असताना मुख्य मुद्दा असा आहे की राज्य सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप होतोय. राज्य सरकार भारतीय जनता पार्टीच्या कडून देण्यात आलेलं आरक्षण हेच मुळात बेकायदा आहे असं सांगू पाहतंय. तुमच्या लेखी कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता मला सांगा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठीचे प्रयत्न प्रामाणिकपणे होताना दिसतायत का? खरं सांगू प्रसादजी, बिलकुल बोला. मी जी आज चर्चा पाहतोय
ही चर्चा ऐकत असताना मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून मी तुमच्या समोर बसलेलो आहे. पण दुर्दैवानं मी मराठा असल्याचं ते दुर्दैव मी आज प्रत्यक्षरित्या मी भोगतोय. यावेळेला 29 नोव्हेंबर 2018 या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एसीबी मध्ये सगळी ऍडजस्टमेंट करून आम्हाला 16% देण्याच्या संदर्भात जेव्हा निर्णय झाला, त्यावेळी तुम्ही फडणवीसांचा राजीनामा मागत आहात, तुम्ही मागा. पण त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते, त्यांनी भूमिका ठेवली, त्यावेळी सभागृहाने ती मंजूर केली, आपण ती मान्य करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकली आणि आपण त्या दृष्टीने पुढे गेलो. आज मला एक सांगा, त्यावेळची भूमिका करत असताना आपण सगळे एकत्रच होतो ना, मग आज आपण करत असताना तुम्हाला आमची काय मदत हवी आहे ती सांगा ना. त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये आज 102 दुरुस्ती घटना विषय त्याचा नाहीये. आपण घटनापीठाचा आणि या सगळ्यांचा उल्लेख करत असताना आपण मूळ मुद्द्याला आपण बदल देत आहोत. आज मराठा समाज हा मेटाकुटीला आलेला आहे, कारण आपण या बाबतीतली चर्चा करत असताना सुद्धा ह्याचे राजीनामे त्याचे राजीनामे, आम्हाला कोणाचाच राजीनामा नकोय, आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण समाज मागतोय, त्यासाठी काय करायला हवं या सरकारने आम्हाला विरोधी पक्षाने सांगा ना, आम्ही ते करतो. ज्यावेळी आम्ही सत्तेवर होतो, आम्ही तुमच्या समोर मांडलं, तुम्ही सुद्धा त्याला समर्थन दिलं ना. मग आज असं का म्हणता की तुम्ही चुकीचं वागलात, मग तेव्हा तुम्ही का नाही चॅलेंज केलं? ठीक आहे, गणेश खंडकर, एक अत्यंत तांत्रिक मुद्दा आपण उपस्थित केलात. संजय लाखे पाटील त्याचं उत्तर अपेक्षित करतो आपल्याकडून. हा मुद्दा महत्वाचा आहे. आजच्या टप्प्यावर जेव्हा सुनावणी 8 मार्चला सुरू होते आणि ती तांत्रिक मुद्द्यावर अडखळते, तशा पद्धतीची अडखळण्याची परिस्थिती न्यायालयात वकिलांमार्फत निर्माण केली जाते. गंमत अशी आहे की हे सगळे मुद्दे आपल्याला विधिमंडळामध्ये एकमुखानं मराठा आरक्षण मंजूर करत असताना का आठवू नयेत? प्रसादजी, आज जी सुनावणी 15 तारखेला पुढे गेलेली आहे ही तांत्रिक मुद्द्यावर नाही, ही घटनात्मक मुद्द्यावर आणि कायदेशीर मुद्द्यावर गेलेली आहे. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण सर्वोच्च न्यायालयानं देशातील सगळ्या राज्यांना नोटीस काढून बाजू मांडण्याची त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्यामुळे हा तांत्रिक मुद्दा होत नाही, हे कृपया आपण तरी या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, मी हा आपला तर्क, संजयजी, मी हा आपला तर्क चर्चेसाठी मान्य करतो. विधिमंडळात ज्या वेळेला सगळ्या जणांनी एकमुखानं मराठा आरक्षण मान्य केलं, तेव्हा 102वी घटना दुरुस्ती का आठवली नाही? ऐका, तू त्याचाच खुलासा करतोय मी जी, त्याचाच खुलासा करतोय की तत्कालीन फडणवीस सरकारला आम्ही सगळ्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. आणि हे गृहीत असतं की आबासाहेब पाटील वारंवार म्हणतायत तुम्ही विरोधी पक्षामध्ये, पण आबासाहेब पाटलामध्ये हिंमत नाही की तत्कालीन सत्ताधाऱ्याला काही विचारायचं, किंवा आज दिल्लीमध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांना काही विचारायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही. आणि सातत्यानं भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत पाटील असतील, यांनी सातत्यानं हा रोल घेतलाय की मराठा आरक्षणाचा आणि केंद्र सरकारचा काही संबंध नाही, मराठा आरक्षणाचा आणि मानवी विषयाचा संबंध नाही. मग जर त्यांचा संबंध नाही, सरकारचा विषय घटना दुरुस्ती करा, 50% राज्य सरकारनं सांगितलं, म्हणून सांगा, मग केंद्राकडे मी विचारतो, सर्वोच्च तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर करा, तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर करा की आम्हाला जमणार नाही, आता तुम्ही केंद्राकडे जा. आम्ही सगळे समन्वय केंद्राकडे जातो. सरकारची या ठिकाणी भूमिका जाहीर करा पहिली सरकारकडनं. तुम्ही तुम्ही बोलू शकता या विषयावरती. काय सांगता तुम्ही इकडे की याच्या अशोकराव चव्हाण बाहेर येतात, ते सगळं केंद्राकडे बोट, केंद्र काय संबंध? वेळ मागितली मोदीजीला, वेळ सुप्रीम नाही. कोर्टामध्ये जी केस चालू आहे ती सरकारच्या विरोधात आहे का केंद्र सरकारच्या विरोधात आहे? त्यांना भेटीसाठी वेळ सुप्रीम नाही. कोर्टाची केस कोणाच्या विरोधात आहे? राज्याच्या ऍडव्होकेट जनरलला सुप्रीम भेटायला कोर्टात तयार केस नाही. कोणाच्या विरोधात आहे? सातत्यानं राज्य सरकारच्या विरोधात आहे, केंद्र सरकारच्या विरोधात आहे? सरकारच्या अधिकाऱ्यानं मराठा आरक्षणाला विरोध करायची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्ही त्यामुळे करता, त्यांनी 102वी घटना दुरुस्ती केली. तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही बाजू मांडू शकत नाही. तुम्हाला फक्त कसं आहे की मराठा समाजाची दिशाभूल करायची आहे, तुम्ही काय करत नाही. फक्त यायचं 102 घटना. एक मिनिट, संजय लाखेजी थांबा जरा. आता संजय लाखेजी शब्दाला शब्द भिडत राहिले तर आपल्याला मुद्दा सापडणार नाही. एक याच्यातला आक्षेप आबासाहेब पाटलांनी आता उपस्थित केला, समाजाची विद्यमान राज्य सरकारला दिशाभूल करायची. आबासाहेब पाटील, ऐका, माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की अशा प्रकारची दिशाभूल करून विद्यमान सरकारला मिळणार काय? हा आक्षेप का लावला जातोय विद्यमान सरकारच्या विरोधात की त्यांना मराठा समाजाची दिशाभूल करायची? का असं म्हणता आहात तुम्ही?
सरकार बाजू मांडू शकत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये सरकार बाजू मांडू शकत नाही. सरकार हताश झालंय. जाहीर करा, तुमच्यानं होत नाही म्हणून. आबासाहेब पाटील यांची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचली. आता पटकन एक पुढचा मुद्दा घेतोय, तो गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी आहे. गुणरत्न सदावर्ते, मला सांगा, 102व्या घटना दुरुस्तीचा विषय आज निघावा, 324 ची चर्चा आज निघावी, राष्ट्रीय सुनावणी करावी, आरक्षणाची सगळी प्रकरणं एकत्रित करावीत, हे आज निघावं. या आजला पण महत्व आहे. हा कुठला आज आहे? ज्या दिवशी मराठा आरक्षणाची नियमित सुनावणी होणार होती. दातार आणि दिवाण या दोन वकिलांनी, ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्यांनी काय म्हटलं की अशा प्रकारची सुनावणी खंडित करण्याची गरज नाही. त्यांचा तर्क एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये 102, 304 अशा प्रकारच्या तांत्रिक घोळ, याच्यातून मराठा समाजाच्या पदरात काय पडणार आहे? मला सदावर्तेजी, मी आपल्याला विचारलाय प्रश्न. हा, प्रसादजी, हे व्यक्तिगत सर्वांना माहित आहे. आणि आज जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे 4 जे प्रश्न उपस्थित केलेत, त्याच्यामध्ये महत्वाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की 50% मर्यादेचा सुद्धा प्रश्न आज सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित झालाय. परंतु काही ना काही तांत्रिक गोष्टी समोर करून त्यांना माहिती आहे की 9 माननीय न्यायमूर्तींनी दिलेला निकाल हा सराखोपर असतो. ज्युडिशियल प्रेसिडेंट नुसार केवळ काहीतरी गाजावाजा करायचा आणि सुनावण्या पुढे ढकलायच्या. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आबासाहेब पाटील जे म्हणतायत की स्थगिती उठवण्यासाठी कोणाची हिंमत नाही, त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल की देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री होते, विशिष्ट समाजाचे म्हणून तुम्ही दबाव आणून तर आरक्षण मिळवलं, परंतु त्या प्रकारचं आरक्षण तुम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवता येणार नाही. कारण आरक्षण हे असंविधानिकच आहे, तुम्ही दिलेलं मराठा आरक्षण. त्यामुळं तुम्ही कितीही वेळ काढूपणा करा, परंतु महाराष्ट्राच्या समोर तुम्हाला सत्य घेऊन जावं लागेल की हे आरक्षण न टिकणार आरक्षण आहे. आणि घटना दुरुस्तीमध्ये अद्याप तुम्ही चॅलेंज केलेलं नाही. मग ते अशोक शंकरराव चव्हाण असोत की स्वतः आता जे बोलत होते लाखे ते असतील, कुणीही चॅलेंज केलेलं नाही. त्यामुळं प्रोटेक्टिव्ह रिझर्वेशन हे होऊ शकत नाही. आणि मराठा समाजाने ते समजून घेतलं पाहिजे. आणि मराठा समाजाने यांनी विचारला पाहिजे प्रश्न की स्थगिती हे तर 20 वर्ष चालेल, अशा प्रकारचं आमच्याकडे तामिळनाडूचं आरक्षण 20 वर्ष चालू आहे, हे 20 वर्ष चालेल आणि आम्हाला काही नुकसान नाही. तुम्ही 20 वर्ष उल्लेख केला चालवा. नाही पाहिजे या ठिकाणी. एक मिनिट, लाखे पाटील काहीतरी 20 वर्ष बोलतात. लाखे चालवा पाटलांचा आवाज पोहोचू शकला नव्हता. जी, प्रसादजी, त्यांनी बिलकुल माझा किंवा अशोकरावचा एकेरी उल्लेख या ठिकाणी करायचा नाही. लाखे पाटीलजी, त्यांना बोलता येत असेल तर बोलावं. अगदी मी तशा प्रकारची सूचना वारंवार सगळ्यांनाच करत असतो. पण मी लाखे पाटीलजी नम्रपणे आपल्यालाही नमूद करू इच्छितो, आपणही फडणवीसांचा एकेरी उल्लेख करू नका, कोणीच कोणाचा एकेरी उल्लेख करू नये. तुम्ही बोलताना सुद्धा बऱ्याचदा तशा प्रकारचा उल्लेख होतो. संजयजी, ठीक आहे, मुद्द्याला येऊ आपण पटकन. मी संजयजी आपल्याला असं विचारू इच्छितो, आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. आपल्या सोबत असलेल्या गुणरत्न सदावर्तेंनी एक महत्वाचं निरीक्षण इथे मांडलं की हे असंच चालत राहिलं तर 20 वर्ष जातील न्यायालयात. त्याची तयारी आहे का लाखे पाटीलजी? प्रसादजी, त्यांनी जे निरीक्षण मांडलं हे निरीक्षणच नाही, हे बाळबोध त्यांचं ज्ञान आहे. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की मराठा आरक्षणामध्ये कॉन्स्टिट्युशनल मुद्दे कुठले आहेत जे घटनापीठासमोर आहेत. त्यामध्ये 102वी घटना दुरुस्ती आणि 50% वर गेलेलं आरक्षण. आणि या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की 50% वरचं जे आरक्षण इंदिरा साहनीच्या प्रकरणामध्ये आहे, त्या ठिकाणी 9 न्यायमूर्तीचं बेंच होतं. आणि जोपर्यंत 11 न्यायमूर्तीचं बेंच त्या संदर्भात निर्णय देणार नाही, तोपर्यंत तो देशाचा कायदा किंवा निकाल होऊ शकत नाही. ज्यांना हे साध्या गोष्टी कळत नाहीत कोर्टाच्या, त्यांच्याबद्दल पुढे मत व्यक्त करणं हे अत्यंत चुकीचं ठरल. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की सर्वोच्च न्यायालयातला खटला अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. घटनात्मक बाबी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीनं त्याच पद्धतीने हाताळल्या जात आहेत आणि कुठेही त्यामध्ये वेळ काढूपणाचं धोरण नाहीये. संजयजी, वेळेची मर्यादा असल्यानं मला आता यापुढे आपल्याला बोलू देता येणार नाही. केवळ आणि केवळ त्यानिमित्तानं आपल्या मध्ये हस्तक्षेप केला. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.